श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरम. काल आपण कोळ्याचा दृष्टांत पाहिला. दृष्टांत परत एकदा पाहू आणि मग त्यातनं सांगायचंय काय हे बघूयात. इथे उपादान आणि निमित्त कारण म्हणजे काय हे काल जरा समजावून घेतलं. तो कोळी कसा एका दृष्टिकोनातून उपादान कारण ठरतो आणि कसा वेगळ्या दृष्टिकोनातून निमित्त कारण ठरतो हे पाहिलं. आता त्याचा इथे हे आत्मा परमात्मा याचं सांगड घालायच्या आधी थोडं मागे जाऊन ही चर्चा सगळी कसली चालली आहे ते पाहू. तर चर्चा आपण थोडं मागे गेलो तर आठवेल की हे जग उत्पन्न होतं. इथे आपण येऊन ते मी म्हटलं होतं की पताकास्थान आहे की हे जग उत्पन्न होतं. आणि याची थोडीशी ओळख करून दिली की जग उत्पन्न होतं. आता ते कसं उत्पन्न होतं याच्याबद्दलची चर्चा चालली. त्या जग उत्पन्न होतं याच्यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी, एक ब्रह्मतत्व आणि दुसरं अज्ञान जीवस्तरावरचं किंवा ईश्वर स्तरावरचं म्हणजेच माया. हे दोन इथे आपण मागच्या चर्चा आपल्याला थोड्या आठवण करून देतो. तर मुळात हे त्याच्यामुळे हे काय चाललंय तर जीव आणि अज्ञान किंवा ईश्वर आणि अज्ञान यांच्याकडून पुढे हे सगळे जग तयार होतं हे सांगितलं. तर ते कसं तयार होतं हे सांगतायत की अज्ञानाच्या दोन शक्ती असतात, आवरण आणि विक्षेप. आणि त्या आवरण विक्षेपाचं काल आपण पाहिलं, त्यात कोळ्याचं उदाहरण घेतलं. आणि हे कोळी हाच कसं उपादान कारणही ठरतो आणि तोच निमित्त कारण कसं ठरतो तेही आपण पाहिलं. आता असं बघूयात की ते उपादान कळलं, निमित्त कळलं. आता हा जीव किंवा तो जो ईश्वर आहे सर्वज्ञ, तो कसा एकाच वेळेला उपादान कारणे ठरतो आणि एकाच वेळेला निमित्त कारणे ठरतो. तर तो जो कोळी आहे तो उपादान कारण का ठरतो? कारण जर का त्याच्यामध्ये ते चैतन्य जोडलेलं नसेल तर तो जडदेह का डोंबलाचं उत्पन्न करणार? चैतन्य देह आहे त्या कोळ्याचा, चेतना आहे म्हणून तो काहीतरी उत्पन्न करू शकतो. म्हणजे काहीही उत्पन्न करायचं असेल तर ते जड शरीर अधिक चेतना पाहिजे. अन्यथा जे नाही, ज्याच्यामध्ये जे जड शरीरामध्ये चैतन्य नाही ते मृत आहे, त्यात काही उत्पन्नच करू शकत नाही. अशा अर्थाने त्या सहित कोळ्याच्या जड शरीरासहित चैतन्य हे झालं त्या जाळ्याचं म्हणजे तो कोळी हा उपादान कारण ठरतो कुठल्याही निर्मितीचं. म्हणजे तो कोळी जाळ उत्पन्न करतो हे सगळ्यात समोरचं दिसणार काहीतरी कार्य त्याचं. आणि ती त्याच्यामधलं कुठनंही येतं, त्याला काहीतरी कार्य करायचं असेल तर काहीतरी त्याला निमित्त लागतात ना. मी सांगितलं जे घडा उत्पन्न करायचा आहे, मशीन लागतं, माणूस लागतो, पाणी लागतं, माती तर लागतेच कारण मातीशिवाय होणारच नाही. पण आणखीन काही निमित्त लागतात.
त्यातला फरक मी सांगितला, की निमित्त कारण अस्तित्वात नसलं तरी कारण कार्य शिल्लक राहू शकतं. समवायी कारण संपलं, तर मग ते कार्य संपलं. हा फरक आहे. तर तसं इथे तो ईश्वर हा स्वतःच चैतन्य प्रधान आहे. तो ईश्वर जो आहे, तो स्वतःच चैतन्य प्रधान आहे. म्हणजे त्या मायेला जो जोडलेला ईश्वर आहे, तर त्या ज्या मायेला पासून काहीतरी उत्पन्न होणार आहे. परंतु कोण उत्पन्न होणार आहे? त्याला चैतन्य जोडलं तर. मग ते कोण? तो चैतन्य हा ईश्वर जो आहे, तो स्वतःच चैतन्य प्रधान आहे ना. म्हणून तो, कारण तो ज्ञान उत्पन्न करू शकतो. म्हणून तो झाला एक कारण. पण तो एकटा कसं उत्पन्न करेल? त्याला काहीतरी उपाधी पाहिजे. म्हणजे असं म्हणण्यासारखं आहे, की तो कुंभार घडा तयार करतो किंवा सोनार बंधू आपले दागिने तयार करतात. सोनंच नसेल तर कसले दागिने करणार? किंवा त्या कुंभार बंधूकडे आपल्यासारखा मातीच नसेल तर तो कसली घडा तयार करणार? हा तसा गोंधळ आहे थोडासा. मग तो ईश्वर स्वतःच चैतन्यभूत असल्यामुळे तो त्या ज्ञानाचं उत्पन्न करणार आहे. पण तो झाला निमित्त कारण. कारण ज्ञान उत्पन्न झाल्यानंतर तो ईश्वर तिथे त्या ज्ञानाच्या जवळपास नसला तरी बिघडत नाही. कारण ते ज्ञान झाल्यानंतर काय संपलं, की त्याला कळलं नाही तर जीव आणि ब्रह्म एकच आहे, की मग काय, मग तो चैतन्य तिथे असलं नसलं फरक पडत नाही. म्हणून तो झाला निमित्त कारण. आणि याला निमित्त कारणाला काहीतरी घडवायचं असेल, तर त्याला आणखीन 10 गोष्टी बरोबर लागतात. मुख्य म्हणजे काहीतरी उपाधी लागते. मग ती उपाधी म्हणजे लिमिटिंग फॅक्टर कुठला आहे? तर ती आहे माया किंवा अज्ञान. अज्ञान म्हणजे माया. आता ह्याच्यापुढे बऱ्याच वेळेला माया शब्द वापरला जाईल अज्ञानाच्या ऐवजी. म्हणून तो त्याच वेळेला उपादान कारण पण ठरतो. समजायला कदाचित वेळ लागेल. एकच कोळी एकाच वेळेला निमित्त कारण ठरतो, एकाच वेळेला उपादान कारण ठरतो. चक्क कागदावरती लिहून काढलं तर पटकन कळेल. तसं ईश्वर हा स्वतःच चैतन्य प्रधान आहे. म्हणून तो निमित्त कारण ठरतो. आणि तो उपादान कारण का ठरतो? कारण त्या ती उपाधी माया नावाची जोडलेली आहे, की जी उत्पन्न करू शकायची क्षमता आहे तिच्यामध्ये. ईश्वरामध्ये उत्पन्न करायची क्षमता नाही. प्रेरणा देऊ शकतो किंवा त्याच्याशिवाय होत नाही. जसं कुंभाराशिवाय घडा होणार नाही, मातीशिवाय होणार नाही. त्यामुळे कुंभार आणि माती दोघांना एकमेकांची गरज आहे, तर कार्य घडा नावाचं पूर्ण करण्यासाठी. सोन्याशिवाय जसं होणार नाही, तसं त्या सोनार बंधूशिवाय सुद्धा होणार नाही. फक्त फरक काय आहे, की तो आपला बंधू तिथे त्या कार्यानंतर म्हणजे तो इथे करेल पुण्यात आणि कोल्हापूरला विकून टाकेल. तर सोन्याचा दागिना दिसतोय कोल्हापूरला, हा इथे आहे. ते एकमेकांच्या जवळपास पण नाहीये. पण काही फरक पडत नाही. सोन्यातलं सोनंच गेलं गेलं, गायब झालं. तो दागिनाच राहत नाही ना. तशा अर्थाने इथे हा ईश्वर जो आहे एकाच वेळेला तो स्वतःच चैतन्य प्रधान आहे. म्हणून तो निमित्त कारण पण आहे. कारण तो ज्ञान उत्पन्न करेल. पण त्याला उपाधी नसेल तर तो कसलं कशाचं ज्ञान उत्पन्न करेल किंवा काय तयार करेल जग? म्हणून तो मायेला जोडलेला आहे. तर म्हणून तो तिथे त्याचं एक उपादान कारण पण ठरतो. हे कदाचित आपण एक 4-5 व्याख्यानंतर पुन्हा एकदा बघू. आता एवढं मागच्या वेळेला जसं म्हणलं, थोडं आपण पुढे गेलो की मग नीट कळालं. तसं आता हा एक विषय इथे थांबवूयात आपण. ईश्वर हे उपादान कारण कसं वगैरे. तर हे मुळात मूळ चर्चा काय होती, की ब्रह्म हे सत्य आहे, ते अज्ञान आणि हे ब्रह्म म्हणजे माया आणि ब्रह्म, त्याला काय सगुण ब्रह्म म्हणायचं. ठीक आहे, सगुण ब्रह्म. तर त्यातनं सगळं तो एक प्रपंचाचा भाग उभा राहतो किंवा संसार बुद्धी. तर त्याचे दोन प्रकारांनी सांगितलं, की त्या अज्ञानाच्या दोन शक्ती आहेत, की त्या दोन शक्तीतनं पुढे सगळं संसार रूप प्रपंच म्हणा किंवा तयार होतो. तर हा संसार किंवा संसार बुद्धी कशी तयार होते? तर आवरण ही एक शक्ती, ते काल पाहिलं आपण.
की मला हे कळत नाही ब्रह्म म्हणजे काय, हे आवरण पडलंय बुद्धीला. आणि विक्षेप म्हणजे हे जे आहे, जे ब्रह्म आहे, त्याला मी संसार म्हणून पाहतोय. जे हे काय आहे ते मला कळत नाही, आणि ही जी काही दोरी आहे ते मला कळतंय, पण मला तो साप वाटतोय. ही दोन, आवरण आणि विक्षेप. तर ह्या सगळ्यामध्ये गृहीत काय आहे, तर जशी रज्जू हे सत्य आहे, तसं ब्रह्म हे सत्य आहे. जसं अज्ञान हे काहीतरी आहे, तसं माया हा एक प्रकार आहे. की रज्जू आहे हे सत्य आहे, पण त्याच्याबद्दलचं अज्ञान असल्यामुळे पुढचं सगळा तो साप वाटणे किंवा आणखीन काय कोणाला माळ वाटेल किंवा आणखीन कोणाला काहीतरी आणखीन वाटेल. ते सत्य आहे हा एक प्रकार, पण त्याच्याबद्दलचं अज्ञान हेही आहे. आणि ते सत्य आणि अज्ञान एकत्र आल्यामुळे पुढचा सगळा खोट्याचा पसारा तयार होतोय, काल्पनिक. हे आपण व्यवहारात पाहतो. माणूस काहीतरी एक खोटं बोलतो, आणि मग त्या खोट्याचा पसारा इतका तयार होतो त्या सत्याभोवती, की त्या पसाऱ्यामध्ये अनेक जण गुंतत जातात. आपण अशा चातुर्य कथा बऱ्याच पाहतो, की एक काहीतरी मुळात जे सत्य त्याला झाकण्यासाठी काहीतरी असत्य बोलला, आणि मग त्या असत्यातनं जे काही पुढे एक पसारा तयार होतो व्यापक, तो सगळा गुंता तयार होऊन बसतो असत्याचा, आणि त्यातनं सत्य फार जाकळून जातं किंवा दूर निघून जातं. तोच प्रकार इथे सांगायचा आहे. आता याच्या पुढे जे सांगितलंय ते असं, मी हे इथे हा एक भाग संपला मोठा. कुठला भाग संपला, की अज्ञानाच्या दोन शक्ती असतात, आणि ते लुता जशी म्हणजे कोळी जसा एक त्याचं आवरण आणि हे तयार करतो, तशा प्रकाराने इथे अं, ते ब्रह्म आणि माया यांचा एक संबंध तयार होतो, आणि त्यातनं पुढे हे सगळं संसार बुद्धी तयार होते, किंवा एकूण सृष्टी उत्पत्ती होते. म्हणजे ही चर्चा सगळी चालली ती, हे जग नावाचं जे मिथ्या आहे ते जग कसं उत्पन्न होतं. जे मिथ्या आहे हे आपण कळलं आम्हाला, की आता हे जग मिथ्या आहे आणि ब्रह्म सत्य आहे. हे मिथ्या जग तरी कसं तयार होतं. मी आधीच म्हणलं होतं, की प्रत्येक दर्शनाचा हा एक विषय आहेच, की हे जग रहाटी म्हणजे काय, मी कोण आहे, त्याचं जगाचं माझं नातं काय, या सगळ्या प्रकारामध्ये आता हे सांगतायत. आधी सांगून झालं ब्रह्म, माया. मग ते ब्रह्म आणि माया एकत्र आल्याशिवाय तो सगळा पुढचा गुंता पसारा तयार होत नाही मिथ्याचा. म्हणजे खोट्याचा एक जे काही एक नेटवर्क तयार होतं व्यापक, भला मोठं, ते तयार होत नाही असं सांगितलं. आता त्याच्या पुढचा भाग, त्याच्या पुढचा म्हणजे कळलं आम्हाला. आता हे कसं तयार होतं ते सांगा. कसं तयार होतं ते सांगा. तर त्याची चर्चा चालली. पुढचा श्लोक आहे तो, हा आला आहे ना इकडे, हा इथे आहे 57वा श्लोक. तमः प्रधान विक्षेप शक्ती मदज्ञानोपहित चैतन्याद आकाश, आकाशाद वायू, वायूवर अग्नी. याच्यामध्ये संधी आहेत, मी ते फोडून वाचतोय. तर ते व्याकरणाचे नियम सांगत बसत नाही मी आता. तमः प्रधान विक्षेप शक्ती मदज्ञानोपहित चैतन्यात आकाश, आकाश हा असं म्हणायला पाहिजे. आकाशात वायू, आकाशापासून वायू, वायू अग्नी, अग्ने आपः, अद्भ्य आपः, आणि अद्भ्या पृथ्वी, उत्पद्यते. हे काय सांगितलंय, ही जी शक्ती आहे विक्षेप शक्ती, त्या विक्षेप शक्तीने काय सांगितलं, की तो संसार बुद्धीने पाहायला लागतो. म्हणजे मी अज्ञानी आहे हा एक टप्पा. दुसरा टप्पा, की त्या विक्षेप शक्तीमुळे ते जे दिसतंय मला, म्हणजे ती सत्य दिसतंय, त्याच्याऐवजी मी त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनात बघायला लागतो. ती विक्षेप शक्ती, ती तमप्रधान आहे. तमप्रधान म्हणजे अंधार प्रधान आहे. तर ती अंधारच आहे ना, तो अंधारामुळे, ते अंधार प्रधान असल्यामुळे ती काय करते, तर अशा अंधारांनी जोडलेल्या त्या तमप्रधान आहे. याचा अर्थ सत्व आणि रजत नाहीयेत असं नाहीये.
डॉमिनंट कोण आहे त्यातला? तर तम, अंधार त्यातला. कारण त्याला आता सत्व रजत हे त्याच्यामध्ये आलेलं नाहीच आहेत ना, ते झाकूनच गेलेत सगळे. आवरण पडलंय आणि ते त्यापासून दूर गेलेत. तर ते जे काही उपहित चैतन्य आहे, माया आणि ब्रह्म, ती माया सुद्धा कशी आहे? त्याच्यामध्ये विक्षेप शक्ती आहे. त्या विक्षेप शक्ती ही तमप्रधान असल्यामुळे, अंधार प्रधान असल्यामुळे, त्याच्या जोडीने जे चैतन्य असतं त्याच्यातनं आकाश तयार झालं. आकाश म्हणजे जागा तयार झाली, रिकामी जागा. आता ही अशी कशी तयार झाली? इकडं आम्ही हे वाचतोय किंवा तो बॉम्बस्फोटाचा इतिहास वाचला किंवा ते कुठले तरी पार्टिकल्स आहेत तर हे वेदांती लोकांना त्याची चर्चा नाही करायची. ते शास्त्र शिकवायला किंवा सायन्स शिकवायला बसलेले नाहीत. त्यांची भूमिका मांडतात. तर मग ते असं कसं काय होतं का आकाश? ही चर्चा जेव्हा आपला वेदांताचा गहन अभ्यास होईल तेव्हा करायची. आता फक्त हे वेदांताची भूमिका समजून घ्यायची. तर यांच्या मते, वेदांत यांच्या मते, हे जे तमप्रधान विक्षेप शक्ती आहे, त्या तमप्रधान विक्षेप शक्तीतनं काय तयार होतं? त्या उपहित तमप्रधान विक्षेप शक्ती आणि ब्रह्मतत्व यांच्या एकत्र येण्यातनं आकाश तयार होतं. आकाशात वायू हो, आकाशापासून वायू तयार होतो. वायोर अग्निही, वायूपासून अग्नी तयार होतो. अग्नेर आपहा, अग्नीपासून आप जे जलतत्व तयार होतं. आणि अद्भ्या पृथ्वी, अद्भ्या पाण्यापासून पृथ्वीचे उत्पद्यते, उत्पन्न होते. वेदांतांनी आपली भूमिका स्पष्ट केली याच्यामध्ये, की जे संसाराची निर्मिती होते किंवा प्रपंच, तर त्या प्रपंचामध्ये सुद्धा पंच जो आहे ना भाग, हा महाभूतांचा विशेष आहे. प्रपंच, तर पंच कोणत्यातले? तर हे जे काय आहेत ना, पृथ्वी आप तेज वायू आकाश, किंवा उलटे वाचले तर आकाश वायू अग्नी जल पृथ्वी. तर हे पंचचा पसारा म्हणजे प्रपंच. तर ही जी काही सगळे तयार होतं त्याची एक कारणमीमांसा त्यांच्या मताची सांगतात. त्याच्यात असं सांगितलं की पृथ्वीचे उत्पद्यते. परत आपल्या त्यांच्या सवयीप्रमाणे किंवा नियमाप्रमाणे, सवयीपेक्षा नियम, की तस्माद वाद तस्माद आत्मान आकाश संभूत, ही श्रुतीच आहे. ती श्रुती असल्यामुळे आम्हाला प्रमाण आहे. तर ठीक आहे, हे झालं. पुढे तेषु जाड्याधिक्यात दर्शनात तमः प्राधान्यम तत्कारणस्य. तेषु म्हणजे कशात? त्या सगळ्या या सगळ्या प्रवासामध्ये हे जे काही उत्पन्न होण्याचं आहे, जाड्याधिक्यात, जाड्याधिक्यात नाही, जाड्याधिक्यात. जड, जड म्हणजे वजनाला जड नाही, जड, काय आपण जडबुद्धी म्हणतो त्यातला जड. आधिक्यात, आधिक्य दर्शनात. त्यामुळे ओळीने पाहिलं का आपण, तर आकाश, त्याला आकारच नाहीये. वायूला आकार नाहीये, पण परसेप्टिबल, कळण्याजोगं अस्तित्व आहे. मग पुढे अग्नीला तर रूप पण आलं, म्हणजे वारा फक्त त्वचेला कळतो आपल्या, पण अग्नी त्वचेलाही कळतो आणि डोळ्यालाही दिसतो. आप त्वचेलाही कळतं, डोळ्यालाही दिसतं, जिभेलाही कळतं. आणि पुढे पृथ्वी सर्व इंद्रियांना, सर्व आपल्या ज्ञानेंद्रियांना कळतं. तर याच्यामध्ये ती जडता येत राहते. तर त्याच्यात दर्शनात तमः प्राधान्य तत्कारण असतं. त्या ती जडता येत गेल्यामुळे त्याचं कारण काय? त्या कारणाचं तमप्रधान्यम तत्कारणच. तम प्रति, परत एकदा थोडीशी संगती बघू, की माया आणि ब्रह्म एकत्र येऊन काहीतरी जगाची निर्मिती करतात. ते कसे करतात? तिथे लोता कारण कसं म्हणजे दृष्टांत पाहिला, की ते एकाच वेळेला ते ब्रह्मतत्व हे निमित्त कारण कसं ठरतं आणि उपादान कारण कसं ठरतं हे पाहिलं. त्याच्या पुढे आता हे माया आणि एकत्र येऊन, माया आणि ब्रह्म एकत्र येऊन विश्वनिर्मिती किंवा जगनिर्मिती करतात. तर त्यातला पहिला टप्पा, तमप्रधान विक्षेप शक्ती मदत ज्ञानोपहित जेव्हा असते, त्याचा चैतन्यापासून आकाश तयार होतं.
आकाशातनं वायू, वायूतनं अग्नी, अग्नीतनं आप किंवा जलमाभूत आणि त्याच्यातनं अभ्या पृथ्वी तशी हे पाहिली. आणि त्याच्यामध्ये जड दर्शन जड डोळ्याला अनुभव येतो ना, की अनुक्रमे जड येथे तर तम प्राधान्यम तत्कारणच. पुढे तदानीम त्याच्यानंतर काय होतं, सत्वरज तमांसी कारण गुण प्रक्रमेण तेषु आकारेषु उत्पद्यन्ते. समजून घेऊयात. एक तर गोष्ट कळली आपल्याला की याच्यामध्ये तम वाढत जात आहे. आकाशापासून प्रवास पाहिला आपण, त्यामध्ये तम हे वाढत जात आहे. पण त्याच्यामध्ये असं सांगितलंय की तदानीम सत्वरज तमांसी, तदानीम त्याच्यानंतर सत्वरज तमांसी, सत्वरज तम हे कारण गुण प्रक्रमेण, अगदी साध्या भाषेत आपल्या परम्युटेशन कॉम्बिनेशन असं म्हणूयात. कारण गुण प्रक्रम म्हणजे थोडक्यात त्याची वेगवेगळी परम्युटेशन कॉम्बिनेशन्स. पण त्याला काहीतरी पॅटर्न म्हणजे असं रॅन्डम काहीतरी चाललंय असं नाही. तशी परम्युटेशन कॉम्बिनेशन्स एकत्र येऊन त्या मुळात तमप्रधान आहे ती, त्या तमप्रधानामध्ये आकाश तयार झालं. मग त्या आकाश आणि आणखीन काहीतरी त्याच्यामध्ये परत परम्युटेशन कॉम्बिनेशन झालं. मग त्या आकाश अधिक माया अधिक चैतन्य हे सगळं मिळून त्यातनं पुढे वायू, मग आकाश अधिक वायू अधिक माया अधिक चैतन्य मिळून पुढे त्याचा प्रकार तेज, असं सगळी तयार झाली. अशी एकूण त्याची यांची भूमिका आहे. एकातनं एक तयार झालं. तेषु आकादेषु तेषु आकादेषु आकाशादिषु उत्पद्यन्ते. त्या आकाशादीमध्ये उत्पन्न होतात काय, सत्वर रज तम कारण गुण प्रक्रमेण आकाशादिषु उत्पद्यन्ते. हे जे तयार झालेत, काय तयार झालेत, आकाशात वायू, वायूर अग्नी हे तयार झालेत. त्यांच्यामध्ये परम्युटेशन्स कॉम्बिनेशन नुसार सत्वरजतमांच्या त्याच्यामध्ये तयार होतात. म्हणजे आकाशामध्ये जे काही सत्वरजतम आहेत अधिक त्यांचं संयोग, त्याच्यातनं पुढे ते तयार झालं. त्याच्यामध्ये परम्युटेशन कॉम्बिनेशन नुसार परत ते बघितलं, हे सगळे तमप्रधान आहेतच. पण तरी सुद्धा याच्यामध्ये 30% सत्व असेल, याच्यामध्ये 40% असेल, याच्यामध्ये 20% तम असेल तर त्याच्यामध्ये 60% अमुक असेल, असं काहीतरी त्याची कॉम्बिनेशन होत राहतात असं सुचवायचं. ही एतानि एव सूक्ष्म भूतानि तन्मात्राणि पंचीकृतानि च उच्यन्ते. एतानि ही सूक्ष्म भूतानि, सूक्ष्म याचा अर्थ डोळ्याला न दिसणारी किंवा नॉन परसेप्टेबल पण त्यांना अस्तित्व आहे अशी ही जी काही भूत आहेत. आता परत भूत ही संज्ञा पंचमहाभूतांचीच आहे. कोण, पृथ्वी आप तेज वायू, किंवा उलट वाचत आपण अनुक्रमे वाचत गेलं तर आकाश वायू अग्नी आप पृथ्वी. काय झाले आम्हाला म्हणताना ते पृथ्वी आप तेज वायू आकाश असंच म्हणायची सवय आहे सगळ्यांना, बहुतेक सगळ्या हृदय लोकांना. यांचा प्रवास वेगळा असतो. त्यामुळे एखादा वेदांती जेव्हा सांगतो महाभूत, तो इकडून मोजायला सुरुवात करतो. ऐरातले माणसं ही पृथ्वी आप तेज वायू असं मोजायला सुरुवात करतात. तो आमच्या प्रशिक्षणाचा किंवा सवयीचा भाग आहे. तर ही जी काही तयार झाली आहे त्या विक्षेप शक्तीच्या मुळे, तमप्रधान अशा विक्षेप शक्तीमुळे, ती विक्षेप शक्ती तमप्रधान आणि ब्रह्मतत्व एकत्र येऊन आकाश तयार झालं. मग त्याच्यातनं अमुक तयार झालं, मग त्याच्यातनं अमुक तयार झालं. आणि ते तयार होतानाच त्याच्यामध्ये सत्वरजतमांची काहीतरी कॉम्बिनेशन्स तयार झाली. म्हणजे आता जेव्हा ही ब्रह्मा आणि माया एकत्र आले तेव्हा काय काय तयार झालं, आकाश आधी क्रमाने ही 5 तयार झाली. आणि त्या महाभूतांमध्ये काहीतरी उत्पन्न झालं सत्वरजतमांची परम्युटेशन्स कॉम्बिनेशन्स. हे 2 भाग आता आपण पाहिले. तर आता त्याच्याही पुढचं सांगतात की एतानी व सूक्ष्म भूतानी, ही जी काही सूक्ष्म भूत आहेत
सूक्ष्म म्हणजे डोळ्याला न दिसणारी त्यांचं काल्पनिक अस्तित्व आहे. की त्यांना डोळ्याला दिसणारा आकार नाहीये, पण त्यांचं काल्पनिक अस्तित्व आहे. त्यांना काहीतरी गुण आहेत. कुठले गुण आहेत? सतोरजतम हे आहेत त्याच्यामध्ये आणि ते ब्रह्मा आणि आकाश मायेपासून तयार झालेले आहेत. हे सगळ्या भानगडी झाल्याच पाहिजे. त्यांना तन्मात्रा आणि पंचीकृतानीचे उच्चनते. आता हा तन्मात्रा हा परत यांचा तांत्रिक शब्द आहे. तन मात्र तेवढ्या पुरतं, तेवढ्या पुरतं, तन मात्र तेवढ्या पुरतं. शब्दाचा अर्थ पाहिला तर तन्मात्रा त्याला म्हणतो म्हणजे काय, तेवढ्या पुरतं. एतानी एव सूक्ष्मभूतानी, ही जी काही सूक्ष्मभूत आहेत त्यांनाच आम्ही म्हणजे वेदांती लोक तन्मात्राणी उच्चनते आणि ती पंचीकृतानी, ती महाभूत पंचीकृत आहेत असं म्हणलं जातं. आता हे काय पुढे सांगणार आहे. पंचीकृत म्हणजे काय? तर आता याच्यामध्ये ही जी मूलभूत काहीतरी शून्यात सुरुवात होते असं आपण म्हणतो, तसं पहिली वीट ठेवली राम मंदिराची, तिथपासून पुढचा प्रवास झाला, पूर्ण राम मंदिर उभं राहिलं. तसं हे पहिलं जे अत्यंत मूलभूत क्रिएशन होतं ब्रह्मा आणि मायेचं, त्याची ती जी काय पहिली वीट पडली, त्याच्यापासून पुढचा हे कसा होत गेला याच्याबद्दल आपल्या आपल्या दर्शनांची आपली आपली मतं आहेत, किंवा सृष्टी उत्पत्ती कशी होत गेली याच्याबद्दल. अत्यंत सूक्ष्म काहीतरी होतं आणि त्याच्यापासून स्थूल पसारा उभा राहिला याच्याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही, पण त्यातली प्रक्रिया वेगळी असते आणि ती एकमेकांपासून वेगळी करते. एक रोजचे उदाहरण आहेत आपल्या घरातली. 4 घरांमध्ये समजा आपण गेलो, तर 4 घरांमध्ये ते चहा, दूध, पाणी, साखर हेच असतं. पण करण्याची प्रक्रिया वेगवेगळी असते. म्हणजे परत थोडंसं विमार्गमन. मी स्वतः जवळ-जवळ 75 ते 80 चहाच्या सॅम्पल्सचा अभ्यास केला होता. काही कारणाने. कारण काय होतं, आमच्याकडे अनेक जण ते चहा सोडा असं सांगतात. तर मी अभ्यास केला, कारण मला स्वतःला चहा प्यायला आवडतं, की याच्यामध्ये त्या प्रॉडक्टमध्ये समस्या आहे का प्रोसेसमध्ये समस्या आहे. म्हणून मी 75 सॅम्पल्स पाहिली वेगवेगळ्या ठिकाणी पुण्यात. म्हणजे चहा पिणं आणि ती प्रक्रिया समजून घेणं कशी करतात, आणि व्यवस्थित रिसर्च आर्टिकल सारखा त्याचा अभ्यास केला. रिसर्चर आहेच आहे मी. मग माझ्या लक्षात आलं की चहा ची पावडर जी आहे, तर चहा पिऊ नका असं ग्रॉसली सांगण्यापेक्षा चहा कसा करा सांगितलं, तो त्रासदायक नाहीये. त्यामुळे तो भाग वेगळा आहे. त्याची चर्चा आता नको. पण मुळात काय असतं, आणि ती थोडीशी प्रक्रिया जरी बदलली ना, की त्यातलं एक छोटंसं हे सांगतो मी, की मी पेशंटना सांगतो की तुम्ही चहा करताना कृपया ते चहा, दूध, पाणी एकत्र उकळू नका आणि विशेषतः ते अॅल्युमिनियमच्या पातेल्यात तर अजिबात उकळू नका. आता त्यातला म्हणजे टेक होम मेसेज एवढाच आहे, की दुधाचा पदार्थ आणि अॅल्युमिनियम एकत्र आणायचं नाही. हे मी सांगतो. माझा एक मी लेखही लिहिला होता मध्ये, वीकेंड पनीर सिंड्रोम, पण त्याची पण चर्चा आता नको. मुद्दा एवढाच आहे की आपलं दुधाचा पदार्थ कुठलाही, मग दूध, दही, ताक, श्रीखंड, पनीर, चहा करणं, यातला कशाचाही संयोग अॅल्युमिनियमच्या पातेल्याशी करायचा नाही. कोरडी धान्य ठेवायला आपण डबे वापरतो ते ठीक आहे, त्याची काही अडचण पण. अशा पद्धतीने केलेला चहा त्रासदायक ठरतो. इथे चहा वाईट नाहीये. हे जी तन्मात्रा आहे त्या अपंचीकृत आहेत असं सांगायचं. ही प्रक्रिया आहे ती समजून घेऊयात आपण. सूक्ष्मभूतानी तन्मात्राणी, त्यांना तन्मात्राणी म्हणतात. ही संधी आहे तन्मात्राणी अपंचीकृतानी, असा संधी येतो.
तन्मात्राण्यप तो अप अपंचीकृताने संधी. हा, तर ते तन्मात्रा आणि तर ते प्रक्रिया सांगत होतं की मी त्या प्रक्रियेत समजून घ्यायची आपल्याला. तर ती प्रत्येक दर्शनांची वेगळी आहे. तर यांची भूमिका अशी आहे की आमच्या मते हे तयार झालं आणि त्यांच्या ती जी काही सूक्ष्म आहेत त्यांना आम्ही तन्मात्रा असं म्हणतो आणि त्या तन्मात्रा अपंचीकृत आहेत. त्या तन्मात्रा अपंचीकृत आहेत. अपंचीकृतानीचे उच्चनते. आता हे मग पंचीकृत या आहेत हे म्हणजे कसं झालं की का स्टेशनला कसं जायचं? स्वारगेट माहिती का हो, तिकडून नाही जायचं. तुम्हाला डेक्कन माहिती का हो, तिकडून नाही जायचं. कसं जायचं विचारतं काय नाहीये, जायचं नाही कशाला सांगताय? तसं ही अपंचीकृताने उच्चनते. मग हे पंचीकृत म्हणजे काय? ते पुढे सांगणार आहेत. आता काय सांगितलं तांत्रिक शब्द त्याला की एतानी सूक्ष्म भूतानी तन्मात्राणी अपंचीकृतानीचे उच्चनते. त्यांना अपंचीकृत आणि तन्मात्रा असं म्हणतात. म्हणजे तन्मात्रा आहे त्यांचं नाव आणि त्यांचं स्वरूप काय तर अपंचीकृत. परत मी सांगतो की यांच्या या सगळ्या डेव्हलपमेंटमध्ये प्रत्येक दर्शनाची भूमिका वेगळी आहे. आपण आज यांची समजून घेऊयात. सांख्यांची वेगळी आहे, नैयायिकांची वेगळी आहे, वेदांत्यांची वेगळी आहे, आमच्या आयुर्वेदाची आणखीनच वेगळी आहे. आत्ता चारवाकाची वेगळी आहे, जैनांची वेगळी आहे, बौद्धांची वेगळी आहे. आपण या प्रत्येकाचा सन्मान करूया. त्याच्यामध्ये आपण सगळीच मोठी मोठी आहेत माणसं, विद्वान आहेत, त्यांची त्यांची भूमिका समजून घेऊ. म्हणजे आपण हा चांगला आणि तो वाईट असं काहीतरी द्वंद्व आपल्या मनात तयार करणार नाही. तर ही अपंचीकृत म्हणजे त्यांना फक्त अस्तित्व आहे. आणि आता याच्यापासून काय होतं येते ब्याहा यांच्यापासून सूक्ष्म शरीर आणि स्थूल भूताचे उत्पद्यंते. यांच्यापासून पुढे काय तयार होतं तर यांच्यापासून सूक्ष्म शरीर आणि यांच्यापासून सूक्ष्म शरीर तयार होतात. म्हणजे काय पुढे सांगणार. आणि स्थूल भूतानी, स्थूलभूत म्हणजे कळलं आपल्याला की सूक्ष्म भूत आहेत अपंचीकृत. तर ती सूक्ष्म भूतांचं आणि पंचीकृत शब्द वापरलाय की जोडून आपण काय आपण चाणाक्ष वाचक असल्यामुळे आपल्याला कळलं की आता याच्या पुढे ही सूक्ष्म भूत अधिक पंचीकृत काहीतरी याचा अर्थ पुढे स्थूल भूत उत्पन्न होणार आहेत. पण सूक्ष्म शरीर म्हणजे काय त्याचंही वर्णन पुढे करतीलच. तर ते आपल्याला पाहायचंय. तर आज काय काय पाहिलं आपण थोडीशी हे करू. सुरुवातच आहे, आपण एबीसी शिकतोय त्यामुळे जरा वेळ जातो आपल्याला माहिती घ्यायला. आणि त्यात सुद्धा अडचण कशी होते की आयुर्वेदाचे लोक असतील सगळे तर त्यांना आयुर्वेदातले दृष्टांत देणं सोपं जातं. आयुर्वेदात शिवाय लोक असतील तर त्यांना ते दृष्टांत द्यायचे ही अडचण असते. त्यांची एकूण शैक्षणिक अर्हता मला माहिती नसते, त्यामुळे त्यांना कळतील का नाही हे अशी शक्यता गडबड होते. तर करायला लागतं ते सगळं. मागा एकदा मी तंत्रयुक्ती नावाचा आयुर्वेद विषय शिकवायला मला बोलवलं होतं प्रयागराजला. तिथे गेल्यानंतर पाहिलं की अरे तिथे IITतले काही लोक बसलेत, काही बॉटनीचे प्रोफेसर बसलेत, काही फिजिक्सचे प्रोफेसर बसलेत. असे एक 70-80 जणांचा गट आणि विषय त्यांना शिकवायचा होता आयुर्वेदातील तंत्रयुक्ती. त्याच्यामुळे जेमतेम 5 व्याख्यानं मला 3च दिली होती, पण त्यांनी आग्रह केल्यामुळे 5 घ्यायला लागली. पण त्या 5 व्याख्यानांमध्ये मिळून मला तो जेमतेम त्यातली भूमिका समजावून सांगता आली. बाकीचे माझ्याबरोबर विद्वान होते त्यामुळे त्यांनी आणखीन तपशील सांगितला. तर हे आपल्याला उद्या पाहायचंय. पण काय काय पाहिलं तर त्या आवरण आणि विक्षेप नावाची शक्ती, त्यातले विक्षेप नावाची शक्ती ही तमप्रधान असल्यामुळे त्या तमप्रधान अशा विक्षेप शक्तीने जे उपहित चैतन्य आहे त्या उपहित चैतन्य तमप्रधान विक्षेप शक्ती म्हणजे कोण माया म्हणजे अज्ञान. ते अज्ञान ऑल्सो कॉल्ड एज माया, त्याचे विशेषण विक्षेप शक्तीयुक्त म्हणजे ते भरकटणारी शक्ती, विक्षेप म्हणजे वलतीकडेच घेऊन देणारी, ती तमप्रधान आहे, अंधार प्रधान आहे. त्या तमप्रधान आकाशातून वायू, वायूतून अग्नी, अग्नीतून आणखीन पुढचं काही असं करत करत पृथ्वी हे इथपर्यंत तयार झालं. त्यांच्यामध्ये त्या सत्वरज तमांच्या परम्युटेशन्स कॉम्बिनेशनमुळे त्यांच्यामध्ये काही
तारतम्याने ते आकाशादींमध्ये ते उत्पन्न झालं. याला म्हणतात तन्मात्र, तेवढ्यापुरती, आणि ती अपंचीकृत आहेत. अपंचीकृत आहेत, त्याच्यामध्ये पंचीकरण झालेलं नाहीये. हे एवढं आज पाहिलं. आता याच्या पुढचा तपशील सुरू होतोय. म्हणजे आता आपण मूळ व्याख्यानापासून एक आणखीन थोड्या, काय म्हणूयात, आताशी आपला कीर्तनातला पूर्वरंग संपला. पूर्वरंग नाही, नमन संपलं, नमन. आता पूर्वरंगाला उतरायचं आहे आपल्याला. एवढा भाग संपला. हे नमन ज्याला म्हणतात कीर्तनामध्ये, ते आधी नमन करतात, नंतर पूर्वरंग, आणि नंतर मग त्याचं उत्तर रंग असं करतात. त्यातला आता आपलं नमनाचा भाग संपला. आणि आता उद्यापासून आपण ही जी काही माया वगैरे जी काही उत्पन्न होते, ते सगळं कसं होतं याच्याकडे उद्यापासून जरा तपशिलामध्ये पाहूयात. आज थांबूयात.